अरे संकू, आज चक्क साडी. हो रे, छान दिसतेस. पहिला सण आहे ना नागपंचमीचा, म्हणून साडी लावली. श्रावणातला पहिला सण आणि आता आपले मराठी माणसाचे सगळे सण वगैरे चालू झालेले आहेत म्हणून साडी लावली. अरे वा, मस्तच. छान दिसते का मी? तयारी झाली मग? येस, रेडी वगैरे झाले. तर पूजन करायचं आहे, पण त्याच्याबरोबर मस्त रेडी झाले, साडी वगैरे लावली. नाही तर मी नेहमी कुर्ता किंवा ट्रॅक पॅन्ट मध्येच असते. तर आज मी विचार केला सण आहे तर साडी तर लावली पाहिजे ना आता, पाहिजेच म्हणून मी लावली. त्याची मी जास्त साड्या वगैरे लावत नाही, पण सणाच्या निमित्ताने तरी थोडा वेळ तरी लावायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि नवराबद्दल साडीवर चांगली दिसतेस म्हणून विचार केला की साडी लावूया नवीनच. आणि नवीनच साडी आहे आणि मस्त आहे, सॉफ्ट आहे, म्हणजे मी दिवसभर घालू शकेन, अशी टोचणारी वगैरे नाहीये है ना. तर आता रेडी होते पटकन. अजून मला प्रसाद सुद्धा बनवायचा आहे, जेवण आहे, कपडे वगैरे आहेत, आपलं नेहमीचं जे डेलीचं काम आहे ते पूर्ण करायचं आहे मला. आणि आज फ्रीजची पण नेमकी सुट्टी आहे, त्यामुळं मजा आहे. मजा आहे आज, मजा आहे. पहिल्याच सणाला फ्रीजला सुट्टी आहे. नाही लागली मला, वीकली ऑफच मिळाला. वीकली ऑफच आहे, नाहीतर तो नेहमी कधी घरात नसतो. सण असला की त्याला ऑफिसला जावं लागतं. आज नेमका तो घरात आहे, तर मग पूजन वगैरे मस्त करणार आहे फ्रीज. आता मी प्रसाद बनवणार आहे. प्रसादाला आज काय बनवू? आज गुळ भात बनव. येस, कारण का नागपंचमीला आम्ही गुळ भातच बनवतो. तो कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवतेच. तर चला, आणि तुम्हाला नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. परत चेंज. नवरा बोलला सोन्याचे दागिने घाल, आता एवढी साडी लावली चांगली दिसते, मग दागिने घाल. तर सगळे परत सोन्याचे दागिने घातलेले आहेत. मी मंगळसूत्र घातलेलं आहे माझं, आणि छोटं मंगळसूत्र आणि बांगड्या. नवऱ्याची फरमाईश होती की सगळं घाल, तर चांगलं दिसते साडीवर. खूप दिवसांनी अशी साडी आणि हे मंगळसूत्र वगैरे घालून अशी रेडी झाले. रेडी होऊन मला आता किचन मध्येच जायचंय. परत किचन मध्ये थोडंसं पाहुण्यासारखं काम करायचंय मला. कशी वाटते? छान दिसते. छान वाटते ना? येस. आईला आवडेल. पोरीने माझ्या साडी लावली, चक्क मंगळसूत्र घातलं, बांगड्या घातल्या. आईला आवडते जास्त साडी लावून राहत जा तू, छान दिसतेस. ठीक आहे, आज सणाच्या निमित्ताने साडी लावलेली आहे. ओके ओके. माझा ब्लाऊज का पॅटर्न बरं आहे का? मस्त, तो पण छान. पॅक मला असं एकदम पॅक आवडतात, छान दिसते. चलो किचन. तर प्रीची देवपूजा चालू आहे इथे. खाली बघ, आमचे गणपती बाप्पा मस्त दिसतात. आणि इकडे पाटावर प्रीचनी नागदेवता काढलेले आहेत तांदळाने, मस्त आलंय. आता पूजा करायची आहे. आणि आमच्याकडे पूर्वीपासून असा नाग काढतात तांदळाचा, है ना ब्री? तांदळाचा संध्याकाळी मग पूजन झाल्यानंतर पूर्ण नदीमध्ये विसर्जन करायचा. दुसऱ्या दिवशी तुम्ही मूर्ती सुद्धा आणू शकता, पण आमच्याकडे असं करतात. ओके, परफेक्ट असा साप वाटतोय. हा, डोळे बरोबर काढलेले आहेत प्रीतनी. तर इकडे चालू आहे त्याचं. पाटाखाली रांगोळी काढलेली आहे मी, आणि मग पाट ठेवलेला आहे वरती. आता पूजन करतो पटापट आम्ही. इकडे गुळभात बनवण्याची माझी तयारी चालू आहे. गुळभात किंवा नारळी भात, साखर भात बोलतात त्याला. त्याच्यामध्ये तूप टाकले, मसाले म्हणजे याच्यामध्ये काय की वेलची आणि दालचिनी. ओके, त्याला आता परतून घेते. वास मस्त येतो भाताला. आणि आहे बासमती तांदूळ. त्याला टाकलं त्याच्यामध्ये. पाण्यामध्येही तुम्ही करू शकता. त्याला शिजवायचंय भाताला मस्त. मी दूध टाकले त्याच्यात आणि त्याला मस्त शिजून घेऊया.
आणि थोडं पाणी पण टाकेन हे भात शिजायला. थोडं तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा करू शकता. आता झाकण ठेवते त्याच्यावर, भाताला शिजून घेऊया आपण. ओके. आणि इकडे मी दुधामध्ये केसर टाकलंय. थोडासा केसर कलर सोडायला लागलाय हळूहळू, पिवळा होईल आणि मग तो भात झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा ओतायचा आहे. आणि तिकडे आपण ते एकाच ह्याच्यामध्ये टोपात करीन मी. गुळ पण घ्यायचंय तिथे, काजू बदाम जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे मी कापून ठेवले तिथे. भात झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं. भात शिजेपर्यंत वरण लावते कुकरला. पटकन एका साईडला जेवणाची सुद्धा तयारी करते मी, म्हणजे पटकन होईल जेवण सुद्धा. आज गोड वरण नाही करणार, तिखट करेन है ना. चालेल. 2 दिवस खाल्लंय आपण गोड वरण, तर मी तिखट वरण करते. कुकरला पहिले शिजून घेते डाळ, म्हणजे फोडणी दिली की झालं पटकन. त्याच्यात मीठ टाकते, खड्याचं मीठ, चवीनुसार मीठ आपल्या अंदाजे टाकायचा. पहिला माझा भात शिजतो इकडे एका साईडला, पटकन वरण होईल. थोडी हळद टाकते. कुकर लावूया. माझी काय मदत कर? तुझी काय करणार, खाण्यामध्ये मदत. चालेल चालेल. म्हणजे डाळ पण होईल पटकन. भात शिजतोय. झाला रेडी? झाला भात. ओके रेडी. आता गुळ आणि हे टाकायचे. त्याच्यामध्ये अजून गोड टाकायचे, ड्रायफ्रूट टाकायचे, ते टाकून घेऊया. साखर सुद्धा टाकू शकता. आणि मग नैवेद्य दाखवायचं रेडी झालं की मग जेवणाची तयारी आणि जेवण. येस. ओके. काय चाललंय आता? भात रेडी झाला. आता परत तूप टाकले, तुपामध्ये ड्रायफ्रुट्स टाकते, थोडासा परतून घेते. ओके. थोडंसे भात इकडे शिजलेला आहे आपला इकडे या साईडला. आणि आता त्याच्यामध्ये खोबरं टाकायचंय. नारळ, किसलेला नारळ. हा, गॅस कमी करते. आपल्याला जेवढं हवं तेवढं टाकू शकता आपल्या अंदाजे. टाक थोडासा. बस ना, भात आपला बघ त्याच्या अंदाजे टाकते. थोडा टाक आणखी. थोडा टाक. थोडा अजून हवा एवढा किसलेला ओला नारळ. तर ते तुपामध्ये मस्त असं भाजून घेते. वास मस्त सुटलाय. आणि इकडे गूळ घेतलेला आहे मी. बघतो कोंबडा आला. सकाळ झाली. आता मी गूळ टाकते त्याच्यामध्ये. आपल्याला किती गोड हवाय त्याच्यावर आहे. 2 आणि 3 बस ना. टाक थोडा अजून हवा. हा काळं आहे थोडंसं गुळ, त्यामुळे हा थोडासा गोड कमी लागतो, म्हणजे थोडा जास्त टाकावा लागेल. तर परत ह्याला परतून घेते आणि त्याला पाणी सुटेल आपोआप. तो गुळ पूर्ण विरघळेल. त्याच्यामध्ये भात टाकायचा की आपला गोड भात रेडी. किंवा साखरे भात, नारळी भात. नारळी भात तर ओरडतोय. झाला का नाश्ता? झालं रेडी. हा, गुळ झालं बघ, पूर्ण मेल्ट झाला. आता त्याच्यामध्ये आपण भात टाकणार जो आपण शिजवून घेतलेला आहे. हा, गरम झाला असेल ना तो. आणि आता हे मस्त मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये हा केसरचं पाणी टाकायचं वरती. थांबायला. हा, तेच ते केसरचं दूध. मस्त वास येतोय ना. छान झाले. नारळी भात रेडी आहे. अजून थोडे वाफेवर ठेवते, म्हणजे जो पाणी आहे ते सुकेल. तर नागपंचमीला आमच्याकडे नारळी भात बनतो. तुम्ही काय बनवता कमेंटमध्ये सांगा आम्हाला. इकडे कुकर हलतोय. प्रसाद रेडी. नारळी भात नैवेद्य दाखवायचं आणि खायचं. मस्त. मस्त आहे का? छान. या खायला. A few moments later. पार्सल आलेलं आहे फ्रीजचं. काय आहे ते? आपले हे असतात ते आपले हे असतात. हे काय? ओ,
स्काल्प मसाजर आहे डोक्यासाठी. अच्छा केस वाढतील तुझी. बघ नवऱ्याला केवढी चिंता आहे माझ्या. अच्छा हे ऑर्डर केलेलंस का? बघू कसं असतं ते. असं लावायचं ह्याच्यात आणि असं मसाज करून. म्हणजे घासायचं आहे. हा शॅम्पू पण करू शकते, तेल लावू शकते. बघू बघू टोचतात का? अच्छा रबरचे आहेत का हे? रबरी असतं ते. आणि अच्छा म्हणजे मसाज करण्यासाठी चांगलं आहे. टोचणार नाही, रब्बर आहे, चांगलं आहे. आणि दुसरं काय आहे? दुसरी SSD ऑर्डर केली होती. अच्छा. मध्ये टाकायला थोडी मेमरी एक्सटेन्शन पाहिजेच, ते काम करतं त्याच्यासाठी. लॅपटॉप स्लो झाला ना. हां थोडा हँग होतोय तो, म्हणून ती ऑर्डर केली. हार्ड डिस्क थोड्या दिवसांनी हळू चालते, मग SSD चांगली म्हणून घेतली. कॉम्प्युटरच स्लो चालतोय तो. हा. तरी त्यांनी जाम वर्ष काढलीत माझ्या खूप वर्ष. लॅपटॉपनी. कधी घेतलेला? 12वीला असताना वाटतं, है ना? जाम वर्ष झाली. 12वीला असताना. मी 12वीला असताना तेच बोलते हो. तरी चालतोय तो, म्हातारा झाला तो, तरी मी त्याला चालवते आता. तर चांगलं आहे प्रोडक्ट. तर ही फ्रिजची शॉपिंग आलेली आहे. कालच ऑर्डर केलेलंच ना तुम्ही काहीतरी आहे? लगेच आलं. तर मंडळी दोघांनी पण आम्ही मस्त नाळी भात खाल्लेला आहे. मस्त झाला होता, एक नंबर. फ्रीजचं लक्ष पार्सलकडे आहे, ओपन करण्यामध्ये बिझी आहे. तर दोघांनी पण मस्त भात खाला, नाळी भात. आता जेवण करायचं आहे, पण थोडा वेळ जरा बसते. कपडे पण ऑलरेडी मी लावलेले, त्यामुळे कपडे पण झाले. तर जेवणाचंच करायचं आहे मला. वरण ऑलरेडी कुकरला लावलं होतं, ते शिजलेलं आहे, फक्त फोडणीला द्यायचं आहे. आणि भात करेन, नॉर्मल असं प्लेन जेवण करेन आज, जास्त काही करणार नाही. आता नाळे भातने ऑलमोस्ट आमचा अर्धा पोट भरलेला आहे, मग थोडंसं जेवण करेन. तर अशी साजरी केली आम्ही नागपंचमी, पहिला सण आपला मराठी माणसांचा. तर मस्त साडी वगैरे लावले, छान वाटते आणि कम्फर्टेबल आहे साडी, म्हणून घालून फिरते. किचनमध्ये सुद्धा मी काम करते. काय करतेस? वरणाला फोडणी द्यायची आहे. तिखट वरण हवंय ना, त्याची तयारी. त्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो मसाला वगैरे टाकला, पाणी टाकते. झालं आमचं तिखट वरण रेडी. भात सुद्धा झालाय, पाणी टाकायचं आहे. पापड फ्राय कशी भाजून हवे? फ्राय कर. काय करू? भाजलेले पण मस्त लागतात. भाजून घे. आता मी तेल नाही तापत ठेवत, परत तुला भाजूनच देते. चालेल 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 ना? चालेल. एक दिवस जरा आराम का? आराम कसला, चालूच आहे जेवणाजवळ काय ना काय. कोथिंबीर टाकायची आहे अजून मला. हे बघ झालं वरण रेडी ना. हा तिखट वरण. थोडासा उकळी येईपर्यंत उकळवायचं. हा ओके. तर या मंडळी जेवायला, जेवण रेडी आहे. आज प्लेन एकदम जेवण आहे. तिखट वरण केलं आहे, भात आहे, पापड भाजलेला आहे, कांदा आहे आणि लोणचं. तर या जेवायला. इकडे सगळी तयारी केलेली आहे मी. तर मंडळी मस्त जेवलो आम्ही, पोटभर मस्त जेवण झालं. झटपट थोडक्यामध्ये भागवलं, जास्त काय करत नाही बसले. पण डाळ छान झाली होती, पापड आणि लोणचं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.